नमस्कार मित्रांनो, आपल्यासमोर 16 मार्च रोजी येणार आहे जयंत केसरीचं भव्य आणि दिव्य मैदान. ओपनचं मैदान असणार मित्रांनो आणि 5,16,265 एवढी मात्र प्रथम पारितोषिकाची रक्कम असणार. सुरेख असं मैदान होणार आहे. STC लाईव्हवरती मात्र आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण दिसणार आहे आणि सर्व टॉपचे नंदी या मैदानात येणार आणि त्यांचे पहिरेसुद्धा टॉपचेच झाले मित्रांनो, कारण महाराष्ट्रामधील सर्वात मोठं मैदान जयंत केसरीचं 5,16,265 रुपये रक्कम मोठी असणार मित्रांनो आणि पहिरेसुद्धा टॉपचेच असणार. तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला संभावित पहिरे व फिक्स पहिरे दोन्ही माहीत होतील. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. सर्वप्रथम पिस्टन 22-11 सध्या तरी धुमाकूल घालत असलेला पिस्टन आपल्याला 5 लाखाच्या मोठ्या मैदानात 100% दिसणार आहे. त्याचा पायरासुद्धा टॉपचा असणार आहे. महाराष्ट्र केसरी कटफल केसरीमध्ये ज्या मैदानात गुलाल मिळवला असाच पायरा आपल्याला आता 5 लाखाच्या मैदानात दिसणार. तो म्हणजेच हिंद केसरी मानगरकरांचं वादल पिस्टन. अनेक वेळा मित्रांनो पळाली गेली जोडी आणि जेव्हा पळाली गेली तेव्हा गुलालाची मानकरी झाली आहे. सुरेखरित्या गाडीला गॅस लागतं आणि गाडी मात्र गुलालाच पात्र होते. तुम्ही बघितलं असेलच मानगरकरांचं वादल देवाभाऊ केसरीच्या मैदानामध्ये 6 नंबरला उतरली गाडी. कॉकटेल वादल यांचा पायरा जुळून आला. सुरेखरित्या गाडी पळाली आणि गाडीने मात्र गुलालाच पात्र केला आणि आता मात्र पिस्टन 22-11 आणि वादल यांचा पायरा जर काही कारणास्तव कॅन्सल झाला तर आपल्याला वेगाचा शेवट सर्जा आणि पिस्टन यांचा पायरा बघायला मिळू शकतो. कारण तुम्हाला माहीतच असेल सर्जासुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे, पिस्टनसुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे आणि आता या दोघांचा पायरा जुळून आला तर गुलाल 100% होऊ शकतो. ही जोडीसुद्धा अनेक वेळा पळायला गेली आहे मागे मित्रांनो आणि जेव्हा ही गाडी पळते तेव्हा मात्र गुलालास पात्र होते. आणि आता जयंत केसरी 5 लाखाचं भव्य आणि दिव्य मैदान, त्यामध्ये पिस्टन 22 पायरा एकतर वादल असणार किंवा सर्जा असणार. बुलढाणा एक्सप्रेस बाब्या काही दिवसापासून आपल्याला बाब्या मैदानात दिसत नव्हता, परंतु काल तुम्ही बघितलं असेलच संगमेश्वर केसरीच्या मैदानामध्ये 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं. शास्त्री बुलढाणा एक्सप्रेस बाब्या यांचा पायरा जुळून आला आणि गाडीला खूप अशी गॅस लागली आणि गाडीने मात्र गुलास पात्र केला आणि त्या गाडीचा ड्रायव्हर होता विठ्ठल नाना बुधकर. सुरेखरित्या गॅस लागला गाडीला आणि गाडीने गुलाल मिळवला आणि आता 5 लाखाच्या मोठ्या मैदानात बुलढाणा एक्सप्रेस 100% दिसणार. त्याचा पायरा मित्रांनो तेजा विठ्ठल नाना यांचा तेजा. मित्रांनो हा पायरा संभावित आहे, पण माझ्या अंदाजाने हाच पायरा आपल्याला 100% बघायला मिळू शकतो 5 लाखाच्या जयंत केसरीच्या मैदानामध्ये. तुम्ही बघितलं असेलच बाब्याने खूप दिवसांनी कमबॅक केला आणि आला आणि पहिल्याच पारितोषिकाचा मानकरी झाला आणि आता 5 लाखाच्या मैदानात तेजा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या कसा गाडीला गॅस लागणार मित्रांनो ते कमेंट्समध्ये सांगा, कारण ही जोडीसुद्धा सुरेखरित्या पळेल. संभाजीनगरची आन बान शान हिंद केसरी लखन. मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला 100% या मैदानात दिसणार आहे, कारण तुम्हाला माहीतच असेल ज्या मैदानामध्ये लखन पळतो त्या मैदानामध्ये आता गुलाल 100% मिळवतोय आणि मोठ्या मैदानात 100% टॉपचा पायरा असतो लखनला आणि आतासुद्धा टॉपचाच पायरा असणार. खूप जण बोलत होते की लखनचा पायरा मात्र सम्राट असणार, सम्राट म्हणजे राजा सम्राटची अपराजित जोडी तीच असणार, परंतु मित्रांनो लखनचा पायरा असणार आहे हिंद केसरी पाखऱ्या. मित्रांनो तुम्ही बघितलं असेलच देवाभाऊ केसरीचं मैदान झालं, त्या मैदानामध्ये 1 नंबरला गाडी उतरली लखन पाखऱ्या. सुरेखरित्या गाडीला गॅस लागला. खूप असे टॉपचे नंदी आपल्याला फायनलमध्ये दिसले, परंतु त्या सर्वांना हरवून लखन पाखऱ्याने 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं आणि 2 लाख रुपये मात्र आपल्या घरी घेऊन गेले. तोच पायरा आपल्याला 5 लाखाच्या मैदानात दिसण्याची खूप अशी शक्यता आहे, कारण या गाडीला सुरेखरित्या गॅस लागलं होतं आणि मोठ्या मैदानात टॉपचा पायरा होतो मित्रांनो. जयंत केसरीचं भव्य दिव्य मैदान लखन आणि पाखऱ्या ही जोडी आपल्याला 70-80% चान्स आहे जुळून येण्याची. कॉकटेल उर्फ सुंदर. मित्रांनो वडकीचा हत्यार कॉकटेल 100% जयंत केसरीच्या 5 लाखाच्या भव्य आणि दिव्य मैदानात दाखल होणार. तुम्ही बघितलं असेलच लगातार 2-3 मैदानं कॉकटेल मात्र गुलालात आहे. मागच्या मैदानात तुम्ही बघितलं देवाभाऊ केसरीच्या मैदानात वादल आणि कॉकटेल यांचा पायरा जुळून आला आणि ती जोडी मात्र गुलालाची मानकरी झाली आणि आता 5 लाखाच्या भव्य आणि दिव्य मैदानात कॉकटेलचा पायरा असणार आहे शिरसवडीची रायफल आणि कॉकटेल यांचा पायरा 70-80% चान्स आहे जुळून येण्याचे. तुम्ही बघितलं असेलच वडकीचं हिंदकेसरी मैदान झालं, त्या मैदानामध्ये स्वतः पिंटूभाऊ मोडक यांनी मात्र कॉकटेल आणि रायफल यांचा पायरा तोडला आणि मात्र रायफल मथुरला दिला आणि त्या मथुर आणि रायफल हे हिंदकेसरी मैदानाचे 1 नंबरचे पारितोषिकाचे मानकरी झाले आणि आता आपल्याला 5 लाखाच्या जयंत केसरीच्या मैदानात सुंदर आणि रायफल यांचा पायरा बघायला मिळू शकतो. तुमचं मत काय आहे? कसं स्पीड लागणार? पुसेगाव हिंद केसरी स्वामीसुद्धा 100% मैदानात दिसणार जयंत केसरीच्या आणि त्याचा पायरासुद्धा टॉपचा झाला आहे. लक्षा
काटे मानिवलीकरांचा लक्ष्या आणि स्वामी यांचा पायरा मात्र जुळून आला आहे. तुम्ही बघितलं असेलच कुमट्याच्या मैदानात 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं स्वामी लक्ष्याने. आणि मित्रांनो कोलेच्या मैदानातसुद्धा ही गाडी पळाली गेली आणि तेव्हा पण गुलालाची मानकरी झाली मित्रांनो. आणि आता जयंत केसरीच्या 5 लाखाच्या मैदानातसुद्धा ही जोड आपल्याला 100% मैदानात दिसणार आहे. आणि मित्रांनो ही जोडी जेव्हा जेव्हा पळाली गेली आहे तेव्हा मात्र गुलालास पात्र झाली आहे. आणि आता 5 लाखाचं भव्य दिव्य मैदान आणि स्वामी आणि लक्ष्या सज्ज झाला आहे 5 लाखाचं मैदान फटकावण्यासाठी. तुमचं मत काय आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय तुम्हाला देईल. आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका तो म्हणजेच बिंजोडची आन बान शान 1001 किंग मथुर. मित्रांनो मथुर मात्र आता बिंजोडचा बॅनर सोडला आहे. तुम्ही बघितला असेलच पाटी भिवंडी. मित्रांनो भिवंडी येथे मात्र मथुर बिंजोडला राहिला आहे 2 गोंडे ठेवून. अजूनपर्यंत मथुरची शर्यत जमली नाही, परंतु जमल्यास 100% मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवेलो तुम्हाला सांगेल. परंतु मित्रांनो 16 तारखेचं मथुरचं अजूनपर्यंत नियोजन झाले नाही. परंतु काही नियोजन झालं तर मी व्हिडिओद्वारे तुम्हाला 100% कळवेल. परंतु मित्रांनो कोण मिस करते फेऱ्याच्या शर्ती म्हणजे मथुरला ते कमेंट्समध्ये सांगा. आणि मित्रांनो मथुरची काहीही अपडेट आली तीसुद्धा तुम्हाला मी चॅनलद्वारे सांगेल. त्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला 100% मैदानात दिसणार मित्रांनो. तुम्हाला माहीतच असेल लखन आता खूप असा फॉर्ममध्ये आहे, जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी होतोय. तुम्ही बघितलं असेलच मागचाच मैदान झालं त्या मैदानामध्ये 2 लाखाचं प्रथम पारितोषिक होतं. आणि तेव्हा मात्र त्याचा पायरा होता पाखऱ्या आणि लखन. तेव्हा मात्र त्यांनी 1 नंबरचं पारितोषिक मिळवलं आणि गाडी गुलालास पात्र झाली. आणि आता 5 लाखाच्या जयंत केसरीच्या मैदानातसुद्धा तोच पायरा वापस जुळून येणार. तो पायरा होता हिंद केसरी पाखऱ्या आणि हिंद केसरी लखन. मित्रांनो ज्या मैदानात ही गाडी पळाली त्या मैदानात गुलाल झाला आहे. आणि आता 5 लाखाचं भव्य मैदान आणि आतासुद्धा सज्ज झाली आहे लखनची आणि पाखऱ्याची जोडी. बघूया काय होतं आहे आणि गाडी गुलालास पात्र होते की नाही. मात्र मागचं 2 लाखाचं बक्षीस एके हाती मात्र हे 2 लाखाची मानकरी झालेली आणि आता 5 लाखाची मानकरी होणार का ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि मित्रांनो राजा आणि सम्राट हे सुद्धा सज्ज झालेत. तुम्ही बघितलं असेलच महाराष्ट्रामध्ये प्रथमतः 5 लाखाचं मैदान झालं आणि त्या मैदानाचा मानकरी कोण झाला होता, राजा सम्राट हे झाले होते. आणि मुंबईमध्ये सुद्धा मैदान झालं पिंपलघर येथे, त्या मैदानामध्ये सुद्धा ही गाडी पळाली गेली राजा सम्राटची. आणि त्या मैदानामध्ये 3 नंबरचं पारितोषिक पल्सर 2 व्हीलर मिळवली होती राजा सम्राटने. आणि आता जयंत केसरी 5 लाखाचं वापस मैदान होणार आणि त्या मैदानामध्ये राजा सम्राट पुन्हा एकदा बघायला मिळणार. खूप अशा कमेंट्स येत होत्या राजा आणि सम्राटची जोडी नसणार आहे, राजा आणि अर्जुनची जोडी असणार आणि सम्राट आणि लखनची जोडी असणार. परंतु माझ्या अंदाजाने मित्रांनो राजा सम्राट ही जोडी आपल्याला वापस बघायला मिळणार. तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये सांगा. अखंड महाराष्ट्राचा लाडका तो म्हणजेच बकासूर दशम हिंद केसरी बकासूर तो सुद्धा सज्ज झाला आहे 5 लाखाचं मैदान फटकावण्यासाठी. आणि मित्रांनो बाक्याडॉनने कमबॅक केला आहे. तुम्ही बघितलं असेलच कालच मैदान झालं त्या मैदानामध्ये 2 नंबरचं पारितोषिक मिळवलं गुरु बकासूर यांनी मात्र गुलालास पात्र झाले. आणि आता 16 मार्च रोजी 5 लाखाचं मैदान होणार आणि त्या मैदानामध्ये अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी ती म्हणजेच घोटकरांचा छोटा सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर ही जोडी आपल्याला बघायला मिळणार मित्रांनो. स्वतः मोहित शेठ धुमाल यांनी सांगितलं होतं की घोटचा सर्जा 100% रिकवर झाला आहे आणि याच मैदानात येणार आहे. आणि तो मैदान म्हणजे 16 मार्च रोजी होणार जयंत केसरीचं. त्या मैदानामध्ये आपल्याला अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी घोटचा सर्जा आणि दशम हिंद केसरी बकासूर बघायला मिळणार. तुमचं मत काय मित्रांनो, कोणी या जोडीला मिस केलं ते कमेंट्समध्ये सांगा आणि वापस धुरला उडणार.